बदलापूर येथे घटना घडली. चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला. समाजमन सुन्न झाले. प्रचंड रोष जे आहे ते स्थानिक नागरिकांचा पाहायला मिळाला. राज्यात जे आहे ते आरोप प्रत्यारोपच्या फैरी झडल्यात. आरोपीला अटक करण्यात आली. मात्र हा आरोपीच्या मनात हा विकृतपणा कसा येतो, हे अत्याचार का होतात, याच विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर रामेश्वर बोले सर आहेत. सर, काय सांगाल? आपण जर बघितलं तर अनेक घटना होतात. अगदी निष्पाप मुली ज्या अतिशय वयानं कमी असतात त्यांच्यावर अत्याचार केला जातात. ही विकृती आरोपीच्या मनात कशी तयार होती? मानसोपचार तज्ञ म्हणून काय वाटतं? येस. अ, अ, या बदलापूरच्या ज्या घटनेमध्ये आहे त्यामध्ये एका स्कूलच्या अटेंडंट माणसाने एक 3-4 वर्षाच्या मुलीच्या प्रायव्हेट पार्ट्सला स्पर्श केलेला आहे. तर पिडोफाईल हा एक मानसिक आजार आहे. याच्यामध्ये लहान मुलाबद्दल कामभावना येणे ही टेंडन्सी या लोकांमध्ये असते आणि लहान मुलांसोबत लैंगिक व्यवहार करून ही लोकं लैंगिक समाधान मिळवत असतात. जनरली लोकं जी आहेत ती मोठ्या लोकांसोबत लैंगिक व्यवहार करून लैंगिक भावना किंवा लैंगिक समाधान मिळवत असतात. पण ही जे पिडोफाईल हा जो ग्रुप आहे ते पर्टिक्युलरली लहान मुलांसोबतच लैंगिक व्यवहार करून त्यांना त्याचा आनंद मिळत असतो. तर ही लोकं काय करतात तर त्यांच्या प्रायव्हेट पार्ट्सला हात लावतात किंवा जे आपले प्रायव्हेट पार्ट्स आहेत हे लहान मुलांच्या बॉडीला स्पर्श करतात. तुम्हाला सांगतो की वाईट अर्थाने केलेला स्पर्शसुद्धा एक लैंगिक अत्याचार किंवा वाईट लैंगिक व्यवहार असू शकतो. ही एक लैंगिक विकृती आहे. हे एक परवर्जन आहे ज्याला आम्ही लैंगिक विकृती म्हणतो आणि ह्या विकृतीला समाज मान्यता नाही आहे आणि हा एक गुन्हा आहे. तर फाईल ही एक विकृतीमुळेच बरेचशी लोकं या वाईट कामाकडे म्हणजे आकर्षित होतात. सर, आपण जर बघितलं तर त्यांच्या मनात अशी विकृत भावना तयार होते. एकंदरीत तुमचा अभ्यास काय सांगतो? तुम्ही रुग्णांना तपासता. याचा अनुभव काय सांगतो? अशी वाईट भावना का निर्माण होते? आणि लहान मुलं जे निष्पाप असतात, जे कवळ्या-कळ्या असतात, त्यांच्याबद्दल त्यांच्या मनात अशी भावना उत्पन्न होणं, याच्यामागे काही कारणं असतात का? याच्यामागे कारण म्हणजे ॲक्चुअली हे एक जैविक कारण आहे. जनरली जेव्हा मुलं वाढतात, जसं मुली पुबर्टीमध्ये येतात आणि मुलंसुद्धा पुबर्टीमध्ये येतात, तर अपोझिट सेक्सचं अट्रॅक्शन त्यांना असतं. ही झाली सर्वसाधारण लैंगिक भावना. बरोबर आहे. पण काही लोकं जे असतात, म्हणजे मेंदूची जी रचना आहे आणि त्यांची जे लैंगिक डेव्हलपमेंट आहे, विकास आहे, तो लहानपणापासूनच अशा दिशेने होतो, की ते त्यांचं जे लैंगिक समाधान आहे ते लहान मुलांकडूनच मिळवण्याचा प्रयत्न करतात. आणि मला असं वाटते, की ती जी भावना आहे ती जेव्हा त्यांची लहानपणापासून वाढ होत असते, त्याच वेळेस ती त्यांच्या मनामध्ये रुजली जाते आणि मोठं होऊन ती वेगवेगळ्या ठिकाणी एक्सप्रेस होत असते. सर, साधारणपणे किती लोकसंख्येमागं असे किती लोकं असतात आणि त्यांना ओळखलं जाऊ शकतं का? किंवा त्यांचा अंदाज बांधू जाऊ शकतो का? साधारणतः 10,000 मागे 1-2 लोकं तर आपल्याला आरामशीर पाहायला मिळतील आणि त्याचं प्रिव्हॅलन्स 1-2 तर असूच शकतं. आणि ओळखायला तसं ओळखणं कठीण आहे. पण जर आपण अवेअर असू, आपण जर सजग असू, जागृत असू, की अशा प्रकारच्या प्रवृत्ती या समाजामध्ये घडत असतात, तर नक्कीच आपण त्या लोकांचे जे टेंडन्सी आहे, त्यांचे जे व्यवहार आहे, हे आपण त्यांच्या हालचालीवरून, त्यांच्या कृतीवरून ओळखू शकतो. जेव्हा ते एखाद्या लहान मुलीला घेतात, मुलाला घेतात, तेव्हा ते कशा प्रकारचा स्पर्श करतात, कशाप्रकारे त्यांना घेतात, कशाप्रकारे ते ते जवळीक साधतात, कशा प्रकारची आमिष ते त्या लहान मुलांना देतात. तर या कृत्यावर जर आपण बारकाईनं लक्ष जर ठेवलं, तर आपण अशा प्रकारच्या टेंडन्सी ओळखू शकतो. तर बरं, पालकांनं काय काळजी घेतली पाहिजे म्हणजे ज्या घटना कमी होतील? अ, पालकांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जागरूक असणं आवश्यक आहे. अशा प्रकारच्या घटना समाजामध्ये घडतात याची जाणीव सर्व पालकांना असणे आवश्यक आहे. आणि मी अजून सांगू शकतो, की आपण जेव्हा मुलांना शाळेत पाठवतात, तेव्हा बिनधास्त असतात. या विश्वासावर राहणे आजकाल जमणार नाही. तुम्ही सुद्धा तेवढेच सजग असले पाहिजे. आपली मुलगी कुठे जाते, कुणासोबत जाते, कुठे खेळते, आपण जे अटेंडंट ठेवतो, आपण ज्या मावश्या ठेवतो, त्या कशा प्रकारच्या आहेत, त्यांचे कॅरेक्टर कसे आहेत, त्यांच्यावर काही ॲलिगेशन झालेले आहेत का?
ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणे ही पालकाची जबाबदारी आहे. आणि सोबतच आपले जी मुलं-मुली आहेत त्यांना लैंगिक शिक्षण किंवा बॅड टच, गुड टच काय असतो? बॅड टच म्हणजे एखाद्या माणसाने वाईट अर्थाने केलेला स्पर्श किंवा ज्याच्यामध्ये लैंगिक इंटेन्शन आहे, बरोबर आहे. आणि गुड टच म्हणजे इट्स अ नॉर्मल गुड टच, बरोबर. तर आपण आपल्या मुलांना, मुलींना गुड टच कोणता असतो, बॅड टच कोणता असतो हे शिकवलं पाहिजे. आणि कोणता मनुष्य, कोणता पुरुष बॅड अर्थाने, वाईट अर्थाने आपल्याला स्पर्श करतो आणि चांगल्या अर्थाने स्पर्श करतो, हे आपण लहान मुलांना शिकवणं जरुरी आहे. तर समाज म्हणून काय काळजी घेता येईल? समाज म्हणून, एक सजग समाज म्हणून सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपण आपली जी कायदा व्यवस्था आहे ही कठोर केली पाहिजे. जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांना कठोर ते कठोर शिक्षा झाली पाहिजे, याची काळजी आपण घेतली पाहिजे. आणि तशा प्रकारचे कायदे बनलेले आहेत आणि बनतही आहे, याचा मला आनंद आहे. दुसरं म्हणजे आपण मुलांचे, पालकांचे आणि शिक्षकांचे एज्युकेशन केले पाहिजे या लैंगिक अत्याचार, लहान मुलांवर जे लैंगिक अत्याचार होतात त्या संदर्भामध्ये. जे शिक्षण संस्था आहेत किंवा ज्या कोणत्या संस्था आहेत ज्या लहान मुलांसोबत डील करतात, ते जेव्हा एखादा स्टाफ रिक्रूट करतात त्यावेळेस ते स्टाफ कोणत्या प्रकारचा आहे, त्याच्यावर काही ॲलिगेशन आहेत का, त्याचं कॅरेक्टर कसं आहे, क्रिमिनल काही रेकॉर्ड आहे का, त्याला काही व्यसन आहे का, अशा प्रकारच्या गोष्टीची चाचपणी करणं महत्त्वाचं आहे, बरोबर आहे. आणि त्यानंतर लैंगिक शिक्षणसुद्धा आपण शाळांमध्ये किंवा वेगवेगळ्या संस्थांमध्ये दिलं पाहिजे. चाइल्ड पोर्नोग्राफीवर स्ट्रिक्ट बंधनं आणली पाहिजे. आपण अडल्ट पोर्नोग्राफी आजकाल आपल्याला यूट्यूबवर पाहायला भेटते, पण काही प्रमाणात चाइल्ड पोर्नोग्राफीचे व्हिडिओसुद्धा आपल्याला भेटतात. चाइल्ड पोर्नोग्राफीसाठी मित्र म्हणतो कठोर ते कठोर शिक्षा आणि त्याच्यासाठी कठोर कायदा आपण तयार केला पाहिजे. तर समाज म्हणून आपण पालक, शिक्षक आणि सगळ्या लोकांनी जागृत, सजग असणं आवश्यक आहे असं मी म्हणतो. तर आपण जर बघितलं तर ही विकृती सातत्यानं वाढत आहे. नेमकं हे चिमुकले जे असतात, मुली असतील, यांना हे शिकार कसं बनवलं जातं? ओके. ह्या चिमुकल्यांचा शिकार करणारे जे लोक आहेत ते फार दूरचे नसून ते फार जवळचे नातेवाईक असतात. त्यांचे काका, चुलत भाऊ किंवा मग शाळेमधला अटेंडंट किंवा मग आजूबाजूतली गल्लीतली त्याला ओळखणारी लोक हीच असतात. आणि ह्या लोकांसाठी ती जी मुलं आहेत ते सहज आपण त्यांना ती अप्रोच करू शकतात, कारण ती त्यांच्या नात्यातली असतात, त्यांना ओळखत असतात. आणि कोणी जेव्हा त्यांच्याशी बोलतो त्यावर कुणांना त्याच्यावर डाऊट्स येत नाही, बरोबर आहे. दुसरं म्हणजे हे जे चिमुकली आहेत हे जेव्हा त्यांच्यावर अत्याचार होत असतो त्यावेळेस ते प्रतिकार करू शकत नाही, ते वीक असतात, बरोबर आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्यावर काय होत आहे, कोणत्या प्रकारचा अत्याचार होत आहे हे त्यांना समजतच नाही, बरोबर आहे, की ते लोक आमच्यासोबत काय करत आहे. आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा अत्याचार झाल्यानंतर ते एक्सप्रेस करू शकत नाही की एक्झॅक्टली त्यांच्यासोबत काय झालंय, वाईट झालंय का चांगलं झालंय, ते कुठे रिपोर्ट करू शकत नाही किंवा जे काही घटना घडली ते करेक्टपणे सांगू शकत नाही. तर ह्यामुळं हे जे लहान मुलांवरील अत्याचार हा जो प्रकार आहे हा खूप प्रमाणात होतो आणि सहज होऊ शकतो, त्याची ही कारणं आहेत, बरोबर आहे. निश्चितच हे होते डॉक्टर मानसोपचार तज्ज्ञ रामेश्वर बोले, ज्यांनी जे आहे ते एकंदरीत त्या सर्व प्रकरणावर प्रकाश टाकला आणि पालकांनीही काळजी घेतलं पाहिजे, समाजांनी यासाठी पुढे आलं पाहिजे, तेव्हा कुठेतरी ह्या घटना थांबतील अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.